चांगले आलेत भोपळ्याचे वेल ना. हे बघा आमच्या वहिनी भोपळ्याचे वेल बांधतात. भावाच्या शेतात आले, किती सुंदर आलेत बघा वेल. टवटवीत पान आहेत एकदम. बरेच लावलेत झाड. पलीकडे काय आहे ते का दोडका घोसाळे. छान झालंय बघा, छान झालंय. कांद्याची पात त्याच्यातच. परत हे काय दुसरं आंबट चुका आहे काय. उमटे बाईला आवडते लय आंबट चुका. नाही ना, बरे बाई दिवसभर हेच काम आहे नाही का तुम्हाला. शेतकऱ्याचं असंच आहे. आता याला किती दिवसांनी येतील. आता येतील 4-8 दिवसात फुलं ना. दुधी भोपळा आहे ना. बरे, दुधी भोपळ्याचा चांगला उपयोग होतो वजन कमी करायसाठी. ज्यूस करून प्यायचा. डाएट ज्यूसवरच राहायचं 4-5 दिवस. 2-3 किलो कमी व्हायला पाहिजे वजन. तेवढ्यात 1-2 किलो जरी झालं तरी आभार. काय प्रयत्न करायला पाहिजे. किती दिवस झालं ते लावलेलं आहे. चांगले. तिकडं घोसाळ्याचे बरेच येते गेले. तिकडं घरापाशी गेले तो लाल भोपळा आहे का. तिकडं ती दिसते ना, त्याची काळी पानं आहेत नाही का. जरा पानं जरा वेगळीच आहेत जरा ती. पण हे चांगले औषधी शरीराला. शेण काढायचं असेल अजून शेण बिन काढायचं असेल का. झालं गाय विकले का. कश काय. आता भाजी घेऊन जाते जरा कांद्याची. हे बघा कांद्याची पात मध्ये मध्ये आहे. पावटा कुठे आहे. इकडं पावटा आहे. डबल बीच पण चांगली होती भाजी. मी पण लावलं पण त्याच्यावर पाऊसच नाही. आता ते काय येणार आहे. नाही ना, आता ते असं याच्यात लावलंय बघ, असं गार्डन मध्ये. ते एका जागी नाही ना लावलं नीट. तुम्हाला येते, तुम्हाला जाते. मी लावलंय ना आमच्या ह्याच्यात. बरे सावतमाळ्यासारखं कांदा मुळा भाजी सगळं अवघी भेट आहे माझी. काय घ्यायलाच नको दुसरं. जेवढं आहे तेवढं लावलं. जेवढा
काय चांगलं आहे ना, शेतकऱ्याचं हेच तर घरचं सगळं. बिन फवारणीचं असतं ना. बिन फवारणीचं सेंद्रिय पद्धतीने केलेलं. इथं काय झालं त्याला हे नाही होत, त्याला वजन 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 खाली लोंबलं ते जास्त नाही, ते निसटलं. हा का, खाली लावायला वजन झाले की असंच करायचं. चला मग. काय म्हणतात? नाही आता चला, झाला चहाचा टाइम, चहा बी पिऊ, चहा मग प्यायचं. जाते.